बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। गेल्या काही दिवसांपूर्वी नागरिकांच्या तक्रारीनुसार प्रबंधभूमीने तहसील कार्यालय गाठत तेथील कचऱ्याचे साम्राज्य व पिचकाऱ्या मारून रंगवलेल्या भिंती आणि पसरलेली दुर्गंधी याबाबत बातमी प्रसारित करून खुलासा करण्यासाठी तहसीलदार रोहिदास वारुळे यांना संपर्क केला असता त्यांनी प्रबंधभूमीच्या पत्रकाराला संतप्त होऊन उर्मट भाषा वापरत खडे बोल सुनावले। एक प्रकारे पत्रकाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता। त्या प्रकरणी प्रबंधभूमीने त्यांची कॉल रेकॉर्ड व्हायरल करत सत्यता दाखवली। त्याचीच दखल घेत कळवणचे प्रांत अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांनी तहसीलदारांशी संपर्क करून अधिकारी आणि पत्रकार यांच्यात चांगले संबंध कसे राहतील याविषयी व इतर विषयांवर चर्चा करून समज दिली आणि यापुढे असे प्रकार घडू नयेत याबाबत देखील सूचना केल्या आहेत। तहसीलदार आणि प्रांत अधिकारी विशाल नरवाडे यांच्यात काय झाली चर्चा याबाबत सविस्तर माहिती प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजला प्रांत अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिली आहे। पाहुयात सविस्तर। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव पवार, प्रकाश बागुल, कळवण। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजने या संदर्भात बातमी प्रकाशित केल्यानंतर तहसीलदार यांना विचारणा केल्यानंतर तहसीलदारांनी संबंधित पत्रकारांना उर्मट आणि अपमानास्पद वागणूक दिली। या संबंधी आपण काय सूचना कराल? त्यांच्याशी मी संवाद साधलाय खैर आणि त्यातून याच्यानंतर अशा घटना होणार नाही, कारण की माझ्या मते कोणत्याही प्रसार माध्यमाचं एक पॉझिटिव्ह भूमिका असते की अल्टिमेटली तुम्ही आम्ही सर्वजण लोकशाहीमध्ये प्रसार माध्यम तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढे की अधिकारी, पण सर्वांचा उद्देश एकमेवच की नागरिकांची सेवा कशी चांगल्या प्रकारे केली असेल तर त्याबद्दल चर्चा झालेली आहे आणि याच्यानंतर ती काळजी घेण्यात येईल। पण तुम्ही सुद्धा आपण ज्या बाबी सांगणार आहात त्या आपल्या लक्षात आणून दिल्या तर त्याचा आपल्या कारवाई करता येईल। स्वच्छता त्यातला एक भाग झाला आणि मला फार विश्वास आहे आतापर्यंत कळवण तालुक्यातले जे काही प्रसार माध्यम आहेत त्यांनी फार सकारात्मकपणे प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे आणि प्रशासनाने सुद्धा सहकार्य त्यांना केलेलं आहे। याच्यानंतरही प्रशासनाचा एक कळवण तालुक्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की याच्यानंतरही प्रसार माध्यमे सर्व प्रसार माध्यमे केवळ एक किंवा दुसरं चॅनल नव्हे तर सर्वांसोबत प्रशासकांचं सहकार्य पॉझिटिव्ह राहील याबद्दल मी तुम्हाला ग्वाही देतो। धन्यवाद।